भन्नाट प्रयोग आहे मला वाटतं त्याच्याबद्दल तुम्ही थोडं जास्त सांगितलेलं सगळ्यांना आवडेल कारण गणित म्हटलं की सगळ्यांच्या डोक्यावर आयदर एक प्रश्नचिन्ह असतं आणि खास करून शाळेत असतात तेव्हा तर असंच होतं आणि त्याच्या विरुद्ध बाजूला म्हणजे कला म्हणजे नृत्य आणि हे दोन्ही मिक्स करायचं म्हणजे अरे काय कॉम्बिनेशन आहे. गणित खरं एवढं कठीण नाहीये, छान शिकवलं तर छान होतं असो. पण बरं, हा प्रयोग कसा झाला ते मी सांगते. 1995 साली जेव्हा भारताने मॅथ्स ऑलिम्पियाड होस्ट केलं तेव्हा TIFRची लोक माझ्याकडे आली. लीलावती नावाचा एक गणिती ग्रंथ आहे जो 12व्या शतकात भास्कराचार्य यांनी लिहिलेला आहे आणि त्याच्यात गणित खूप छान मांडलेली आहेत. म्हणजे एक एक गणित म्हणजे एक एक संस्कृत श्लोक आहे. म्हणजे ती संस्कृत भाषा देखील अप्रतिम आहे आणि एक एक गणित आहे. आणि त्यातलं एक गणित मला त्यांनी दिलं TIFRच्या लोकांनी आणि हे गणित तुम्ही नृत्यातून मांडाल का. आणि मला कसं ते होतं म्हणजे गंमत म्हणून सांगते की गणित हा माझा आधीचा मित्र किंवा एक्स बॉयफ्रेंड इंग्लिशमध्ये म्हटलं तर आणि नृत्य सध्याचा मित्र किंवा सध्याचा साथीदार करंट बॉयफ्रेंड. तर त्या दोघांना एकत्र आणण्याचं हे मला हे मिळत होतं म्हणजे चान्स मिळत होता. तर मी लगेच हो म्हटलं आणि ते एक गणित नृत्यातून आम्ही दाखवलं आणि तेव्हा प्रेक्षक वर्ग हा पूर्णपणे गणिताचे प्रोफेसर किंवा गणिताचे विद्यार्थी होते. त्याच्यामुळे त्यांनी तर डोक्यावरच घेतलं की आणि ते समजलं आम्ही जे काय केलं ते. कारण संस्कृत श्लोक असला तरी इंग्रजी त्याला मी कॉमेंट्री ठेवली होती म्हणजे नाहीतर कारण ऑल ओव्हर द वर्ल्ड मुलं आणि प्रोफेसर आले होते. मॅथ्स ऑलिम्पियाड होतं ना त्याच्यामुळे. आणि एवढं लोकांना आवडलं. मी म्हटलं मला सुद्धा ते एक गणित बसवायला एवढा आनंद झाला. तर म्हटलं आपण आणखीन काहीतरी करायला पाहिजे. मग ते लीलावती अख्खं पुस्तक मी घेतलं, ते पूर्ण चाळलं. आत्ता मला नीट आठवत नाहीये पण त्याच्यात माझ्या मते 165 का 173 वगैरे श्लोक आहेत. त्यातले 11 गणितं निवडली. पहिलं गणित नव्हतं, गणपतीचंच भास्कराचार्यांनी वर्णन केलंय आणि त्यांच्या ग्रंथाचं वर्णन केलंय असं स्टार्ट आणि एंड केलं आणि मध्ये 11 गणितं नृत्यातून ते केलं आणि ते करण्यात प्रचंड आनंद आम्हाला मिळाला. आणि जेव्हा तो पहिला शो सादर केला लीलावतीचा नेहरू सेंटर ऑडिटोरियममध्ये झाला आणि त्यांच्याच सौजन्याने म्हणजे त्यांना पण वाटलं अरे काहीतरी नवीन करते आपण साथ देऊ हिला. आणि पॅक्ड ऑडिटोरियम होता तेव्हा परवानगी होती, पॅसेजमध्ये वगैरे लोक बसलेली होती. आणि गंमत अशी की नंतर फीडबॅक असा आला की ज्यांना संस्कृत आवडत होतं छान भाषा होती मजा आली, ज्यांना गणित येत होतं आवडत होतं त्यांना आवडलं, जे संगीत प्रेमी होते त्यांना आवडलं कारण संगीत आनंद मोडकांचं होतं आणि आनंद मोडकांनी खूपच छान काम केलं होतं. आणि त्यात वेस्टर्न क्लासिकल संगीताची मी जोड दिली होती. आणि ज्यांना नृत्य आवडत होतं त्यांना पण मजा आली आणि ज्यांना काहीच समजत नव्हतं नुसतंच ते दृश्य खूप भावलं. म्हणजे हा असा फीडबॅक आला की जरी असं विचार केला होता का तुम्ही की असं काहीतरी आपण प्रयोग करू किंवा त्याचा फीडबॅक खरं तर असा येऊ शकतो म्हणून. नव्हता केला. कसं झालं माझं कसं आहे सांगू, मला करायचंय हे एकदा मी ठरवलं की मी करणार. मग पुढे त्याचं काय होईल ते पुढे बघायचं. आतापासून जर मी विचार केला अरे मला हे करायचंय मग ते होईल अरे बापरे, मग ते होईल अरे बापरे, असं नाहीच. मला हे करायचंय, भीती वाटत नाही. मला हे करायचंय म्हणजे ते चांगलंच होणार. आणि इतकं चांगलं होईल असं खरंच वाटलं नव्हतं की इतका छान प्रतिसाद मिळेल असं नव्हतं वाटलं.